नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की दिवाळीची तयारी दिग्रसकरांच्या वाड्यात सुरू असते. शकू पणत्या लावत असते, रांगोळी काढून झालेली असते. इकडे आनंदी उटणं लावून आदुक्षाला आंघोळ घालत असते. तो म्हणत असतो, अगं आई लवकर कर ना, मला थंडी वाजते. मग आनंदी आदूला ओवाळते आणि नंतर त्याला आंघोळ घालते. आदू तिच्या अंगावरती पाणी उडवत असतो आंघोळ करत असताना. इकडे इंदू मंदिरात झोपलेली असते. तेवढ्यातच तिथे सुशीला छान साडी नेसून येते आणि इंदूच्या जवळ जाऊन डोक्यावर हात फिरून तिला उठवत असते. इंदू माय. इंदूला जाग येते. सुशीला तिला म्हणते, उठा उठा, सकाळ झाली, दिवाळी आली. इंदू डोळे चोळते आणि म्हणते आत्या, आणि परत म्हणते नाही नाही आणि झोपते. तिला असं वाटतं की स्वप्नच आहे की काय. मग सुशीला तिला म्हणते, चिमटे घेऊ का? अगं मीच आहे, तुझी सुशीला आत्या. मग तिला ती उठवते. इंदू म्हणते, आत्या तू मला न रागवता उठवतेस का, आणि रट्टा पण नाही दिला. सुशीला इंदूला म्हणते, ए लुबरे, तुला काय गं आत्याची माया काढायची. तुला ना आज चांगलं उठण्याने चोळून अंघोळ घालते, अभ्यंग स्नान, अन तुझं औक्षण पण करते. उठ बाळा पटपट. मग इंदू उठते आणि अंथरुणाची घडी घालायला लागते. सुशीला तिला म्हणते, अगं राहू दे, मी घालते, आणि इकडं. इंदू म्हणते, आत्या सगळं नीट आहे ना? सुशीला म्हणते, सगळं नीट आहे अगं. आपल्याला तालुक्याच्या गावाला जायचं आहे ना तुला. चल आज ना 2 लाडू देईन मी तुला, चल लवकर. शहाणं गं माझं लेकरू ते, असं म्हणत ती तिला घरात घेऊन जाते. इकडे आदूची अंघोळ झालेली असते. आनंदी त्याला आत घेऊन जाते. इकडे व्यंकू महाराज पूजा करत असतात आणि मग नंतर शकू फराळाचं ताट घेऊन येते तिथं. मग ते दोघेही पाया पडतात. व्यंकू महाराज म्हणतात, विठुराया तू आमच्या सगळ्यांचा पाठीराखा आहेस. आज दिवाळीचा पवित्र दिवस. मग ते अभंग म्हणतात. त्यानंतर म्हणतात, विठुराया आमच्या सगळ्यांच्या मनात विवेकाचा दिवा कायम तेवत ठेव रे बाबा. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धेची, अध्यात्माची ज्योत कायम प्रज्वलित ठेव. शांती आरोग्य नांदू दे आमच्या सगळ्यांच्या घरात, आणि तुझ्या कृपेची सगळ्या घरावरती तुझी कृपा अशीच अखंड ठेव. रामकृष्ण हरी. त्यानंतर शकू आणि व्यंकू महाराज आरती करून घेतात. इकडे सुशीला बॅग घेऊन बाहेर आलेली असते. ती इंदूला हाका मारत असते, ए इंदे चल ना लवकर, गाडी सुटल. मग इंदू नवीन फ्रॉक घालून येते. ती खूपच छान तयार झालेली असते, खूप आनंदी असते. ती आत्याला म्हणते, आत्या मी छान दिसतेय ना? सुशीला म्हणते, छान दिसतेस, चल लवकर. मग त्या दोघी जातात. तेवढ्यातच आनंदी त्यांना थांबवते. म्हणते, अय कुठे निघालात? सुशीला जाम घाबरते. ती म्हणते की ते काल सांगितलं ना करिश्मा, ते नवस तालुक्याला जायचं आहे पहाटं. आनंदी इंदूकडे बघत म्हणते, मग एवढं नवीन फ्रॉक घालून? सुशीला म्हणते, म्या नाही घेतलं, ते आत्तोबांनी घ्यायला सांगितलं हिला. आनंदी म्हणते, पण नवस तर करिश्मासाठी बोललीस ना, मग हिचं काय काम आहे? सुशीला म्हणते, ती नाही ना इथं, ती पोपटरावाच्या बंगल्यावर गेली आहे ह्यांच्या बरं. ती नाही म्हणतीये म्हणून मग हिला. आनंदी म्हणते, म्हणून मग तिच्याऐवजी ही? सुशीला म्हणते, अहो जोडीला मोठ्याबाई जाऊ का परत? गाडी सुटायची, परत यायला उशीर होईल, दिवाळीची सगळं कामं राहतील, मग तुम्ही वरडाल. जाऊ का? आनंदी म्हणते, चल जा, लवकर ये. मग त्या दोघी जातात. इकडे विंजे रिक्षा घेऊन उभा असतो. त्या दोघी पळत तिथे येतात. विंजे त्यांना म्हणतो, विंजे सरकारला वाट बघायला लावायची नाही बरं का. सुशीला म्हणते, अहो तसं नाही. विंजे म्हणतो, मग कसं आहे? काय करत होता आतमध्ये? फराळ हादळत होता का? सुशीला म्हणते, ओ मोठ्याबाई येताना भेटला. विंजे म्हणतो, मोठ्याबाई? तुम्ही काय पचकला नाही ना त्यांच्यासमोर? सुशीला म्हणते, 1000 रुपये थोडी ना घालू. विंजे म्हणतो, हे बघा माझ्या प्लॅनची वाट लावू नका, चला उशीर झालाय आता, लवकर चला. इंदू म्हणते, नाही मी येणार नाही. मला सांगा आपण कुठे चाललोय आणि कशासाठी चाललोय, आणि हे का सोबत येत आहेत? सुशीला म्हणते, उगाच नमनाला 10 प्रश्न विचारू नकोस हा. तुला रिक्षात बसायला सांगितलंय ना, मग गप्प बस. विंजे म्हणतो, अहो जरा दमाने घ्या आत्या, अहो पाठराखीण आहेत ना त्या. सुशीला म्हणते, इंदू बाळा आपण तालुक्याला चाललोय ना, त्यांचं पण तालुक्याला काम आहे, रिक्षाचे पैसे पण तेच भरणार आहेत, चल. इंदू म्हणते, आत्या खरं सांग आपण का जातोय तालुक्याला?
आणि हे आपली वाट बघत इथं का थांबले होते? हे आपल्यासोबत का येतच? सांग मला. सुशिला म्हणते, अगं ते येणारच आहेत. उगाच कशाला प्रश्न विचारू नकोस मला. बस लवकर रिक्षात गपचूप. इंदू म्हणते, आत्या हे येणार असतील तर मी येणार नाही हां. मग सुशिला मारायला निघते इंदूला. मग विंजे म्हणतो आणि तिला थांबवतो. विंजे सुशिलाला म्हणतो, अहो आत्या विचारतीये तर सांगा ना तिला काय आहे ते. आता सांगावंच लागणार आहे. सुशिला म्हणते, तिला सांगायची काय गरज नाही. विंजे म्हणतो, काय सांगायची गरज नाही आहे? गरज नसती ना तर आत्तापर्यंत आपण रिक्षात बसून 10 किलोमीटर दूर गेलो असतो. इंदू म्हणते, मला लवकर सांगा नाहीतर मी तुमचं नाव व्यंकू महाराज आणि आत्तोबाला सांगेन हां. मग ते दोघेही घाबरतात. सुशिला म्हणते, तुझ्या भल्यासाठीच करते ना गं मी सगळे इंदे. तुझ्या आत्यावरती विश्वास नाही का? इंदू म्हणते, नाही. मला आधी खरं सांग. विंजे म्हणतो, पाठराखीन बाई. कसं आहे माहिती आहे का? तुम्ही मोठ्या बाल कीर्तनकार झालात ना, तर आपल्याला काय करायचं आहे? ढेरेवाडीत जायचं आहे कीर्तन करायला. आणि तिथं जर तुम्ही छान कीर्तन केलं ना दणक्यात, तर आम्ही तुम्हाला असं म्हणत ते पुढे सांगत असतो. पण इंदूला आदूचे शब्द आठवतात की त्याने सांगितलेलं असतं की कीर्तन करायचं नाही. एकतर माझ्यासोबत मैत्री किंवा कीर्तन. तू ठरव. इंदू म्हणते, 1 मिनिट, पण मी यापुढं कधीही कीर्तन करणार नाही. हे ऐकून त्या दोघांना धक्काच बसतो. सुशिला म्हणते, काय? का गं? इंदी, तुला कीर्तन करावं लागेल. इंदू म्हणते, पण मी म्हटलं ना नाही कीर्तन करणार. सुशिला म्हणते, इंदे जरा म्हणून तू चूक लावून देऊ नकोस मला. थांब बघतेस मी तुला. इंदू म्हणते, बघ, पण मी कधीच कीर्तन करणार नाही. नाही म्हणजे नाही असं म्हणत ती तिथून पळून जाते. विंजे तिला हाका मारत असतो, अहो पाठराखीन बाई, अहो पाठराखीन बाई, पण ती काहीच ऐकत नाही. सुशिला विंजेला म्हणते, आता? विंजे म्हणतो, ही पोरगी ना माझा एकही प्लॅन सक्सेस होऊ देत नाही. बघा काहीतरी करा, नाहीतर तुमचे 1000 रुपये वाया गेले म्हणून समजा. तिला समजावा जा. सुशिला म्हणते, नाही असं कसं 1000 रुपये जाऊ देऊन मी? असं म्हणत ती इंदूच्या मागे पळत जाते. इकडे आनंदी अंताजीला हाक मारत असते, अहो या खाली उठणं लावायचं आहे ना, का अजून स्वप्नात कोणता टेबल लावून बसलाय? उठणं लावून अंघोळ नाही केली तर नरकात जाल. त्यानंतर ती सुशिलाला म्हणत असते की शकुंतलानं रांगोळी काढली की नाही, मला सगळं बघावं लागतंय. असं म्हणत तिची गडबड सुरू असते. तेवढ्यातच इंदू आतमध्ये पळत येते आणि आनंदी आणि तिची धडक होते. आनंदी म्हणते, नीट चालता येत नाही का गं? सारखी येऊन धडकती. तेवढ्यातच सुशिला तिथे येते. आनंदी तिला विचारते, का गं? काय झालं? काय भानगड आहे? गाडी नाही मिळाली का? सुशिला घाबरते. ती म्हणते, ते मोठ्या बाई. आनंदी म्हणते, काय अशी बोलताना अडखळतीयस का? म्हणजे मनात काहीतरी पाप आहे. सुशिला म्हणते, नाही. आनंदी म्हणते, नाही ना? मग काय सुशिले? खोटं बोलशील ना याद राख, नाहीतर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नरकात जायचं आहे का? हां, नाहीतर मीच तुला घरातनं बाहेर काढेन. बोल लवकर. सुशिला जाम घाबरलेली असते. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर